वेलकम टू सीसॉ किचन। तर आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वरण भात भाजी चपाती। तर एवढा स्वयंपाक एका तासाच्या आत होतो, जर पटापट आवरलं व्यवस्थित तर। आणि हा डेली कुकिंगचाच व्हिडिओ आहे, पण जे नवशिक्या असतील किंवा नवीन लग्न झालेल्या महिला असतील तर सुचत नाही कसा स्वयंपाक करावा एकामागे एक, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल। ह्या व्हिडिओमध्ये कुकर लावण्यापासून तर अगदी शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत। वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ वापरलेली आहे। तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत। तर तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि डाळीमध्ये आपण टोमॅटो कट करून आणि हळद घालणार आहोत। तर टोमॅटो कट करून घातल्यामुळे नंतर आपल्याला फोडणी द्यायला खूप सोपं जातं, कारण कधी कधी टोमॅटो लाल तर दिसतात पण फोडणीमध्ये लवकर शिजत नाहीत। तर अशा प्रकारे घालू शकतो आपण। तर कुकर आता मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता घेतलेले आहे मेथी आणि कोथिंबीर। तर आज मेथी आणि कोथिंबीरचा मिक्स ठेचा बनवणार आहोत। तर अगदी टेस्टी आणि छान ठेचा लागतो मेथी आणि कोथिंबीरचा। फक्त मेथीचाही बनवते मी, पण कोथिंबीर होती जास्त तर म्हटलं चला मिक्स बनवूयात, मस्त लागतो। तर आता आपण मेथी आणि कोथिंबीर व्यवस्थित धुवून घेऊयात। कधी पालेभाज्या जर अशा मोठ्या भांड्यामध्ये जास्त पाणी घेऊन जर धुतल्या तर व्यवस्थित स्वच्छ होऊन माती तळाला बसते भाज्यांमधली। तर 2-3 वेळा पाणी चेंज करून अशा पद्धतीने भाजी धुवून घेतलेली आहे। तर आता मेथी आणि कोथिंबीर निथळत ठेवणार आहे। तर तोपर्यंत आता मी पीठ मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे। आता लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहेत। जर कमी तिखट असतील तर तुम्ही अजून जास्त घ्या, कारण ठेचा म्हटलं की जास्त तिखट असेल तरच छान लागतो। तर मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता लसूण सोलून घेतलेला आहे। ठेचा बनवण्यासाठी आता गॅसवरती कढई ठेवून तेल घातलेलं आहे। तर लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। कोथिंबीर आता आपण व्यवस्थित कट करून घेऊयात। अगदी बारीक अशी कोथिंबीर कट करून झालेली आहे। आता मेथी कट करून घेतलेली आहे। स्वयंपाकाची पूर्वतयारी जर करून ठेवली, भाज्या निवडून लसूण वगैरे सोलून, तर स्वयंपाकाला आपल्याला लवकर व्हायला मदत होते। तेल छान तापलेलं आहे। तर आता त्यामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे आणि आपण जी पेस्ट बनवली आहे अशा प्रकारे घातलेली आहे। तर आता थोडंसं मिक्स करून नंतर उरलेली भाजी घालूयात। इतका टेस्टी आणि छान हा ठेचा होतो, एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर आता गॅसवर तवा ठेवलेला आहे। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आता चपाती बनवून घेऊयात। असं एका पाठोपाठ काम जर केलं तर पटापट होतं आणि स्वयंपाकही लवकर बनवून तयार होतो। तर आता चपाती बनवून घेऊया। एका साईडला आपला मेथीचा आणि कोथिंबीरचा ठेचाही तयार होतच आहे। छान बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे।
पूर्णपणे मेथीच्या ठेच्यातलं पाणी आटू द्यायचं आहे. म्हणजे पूर्ण एक दिवस हा ठेचा राहू शकतो. आणि प्रवासात वगैरे जर आपण एक दिवसासाठी कुठं जाणार असू तर हा ठेचा घेऊन जा, खायलाही मजा येते आणि व्यवस्थित राहतोही, खराब होत नाही. कधीही टिफिन पॅक करताना भाजी असो किंवा ठेचा असो पूर्णपणे थंड करायचा. चपाती ही पूर्णपणे थंड करायची म्हणजे रूम टेम्परेचरला, म्हणजे जास्त वेळ टिकते. तर बघू शकता पूर्णपणे पाणी ठेच्यामधला आटलेला आहे. तर आता गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता मस्त असा मेथीचा ठेचा तयार झालेला आहे. भाकरीसोबत तर खूप छान लागतो. आणि तुमच्याकडे जर लोखंडाची कढई किंवा तवा असेल तर पालेभाज्या लोखंडाच्या कढईतच बनवा, खूप टेस्टी लागतात आणि आपल्या शरीरासाठीही चांगलं आहे. तर इकडे माझं चपाती बनवण्याचं काम चाललंय. तर बघू शकता घडीची चपाती बनवलेली आहे मी. सगळ्यात शेवटची. आणि आता पूर्ण चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता गॅसचा ओटा क्लीन करून घेणार आहे आणि आता वरणाला फोडणी द्यायची आहे. चपाती थोडी नॉर्मल थंड झाल्या की डब्यामध्ये भरून ठेवल्या की व्यवस्थित राहतात. गरम गरम ठेवल्या तर त्याला घाम येऊन पूर्ण ओल्या होऊन जातात. तर आता कुकर काढलेला आहे. गॅसवरती छोटा कुकर ठेवलेला आहे कारण छोट्या कुकरमध्ये फोडणी देते मी रेग्युलर. या कुकरचा इतका फायदा आहे की मस्त पातेल्यासारखा यूज करू शकतो आपण. हे कुकर मी 3 ऑनलाईन मागवलेले आहेत. 2700 रुपयाला 3 कुकर फ्लिपकार्टवरनं मागवलेले आहेत. तर अशा प्रकारे माझा वरण भात भाजी चपातीचा स्वयंपाक 45 मिनिटामध्ये पूर्ण झालेला आहे. तर इथे मी 4 जणांचा केलेला आहे. 5 ते 6 जणांचा 1 तासामध्ये आरामात होतो कारण चपाती थोडीशी एक्स्ट्रा बनवायची असते. तर 15 मिनिटात होऊन जातात. तर सगळ्यात शेवटी वरण बनवून झालं की माझी किचन ओट्याची क्लिनिंग चालू झालेली आहे. भाजी वगैरे कढईतली काढून ठेवली कारण लोखंडाच्या कढईत जास्त वेळ भाजी ठेवू शकत नाही. तर अशा प्रकारे आजचा स्वयंपाक तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.